श्री स्वामी समर्थ। आजच घराच्या या दिशेला ठेवा मोराची पिसे, पडणार पैशांचा पाऊस कसन ते जाणून घ्या। मोर पिसे वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानले जाते, यामुळेच आज देशातील बहुतेक घरात मोराची पिसे दिसून येते। वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते। तर दुसरीकडे हिंदू मान्यतेनुसार आम्ही तुम्हाला सांगतो, श्रीकृष्णाने डोक्यावर मोराची पिसे धारण केली होती, त्यामुळे हिंदू धर्मात त्याचे महत्त्व आणखी वाढते। असं देखील म्हणतात की भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात मोराची पिसे अर्पण केल्याने जीवनात यश मिळते। चला मग जाणून घ्या, घरात मोराची पिसे कोणत्या दिशेला ठेवावे। मोरपीस घरात ठेवल्याने आपल्याला कोणते फायदे होते हे पाहू। वास्तुदोषावर कोणता उपाय करावा। जर घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रानुसार बांधला नसेल तर त्यावर 3 मोराची पिसे लावावी आणि खाली गणपतीचे फोटो लावावे, याने वास्तुदोष संपतो। घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वैवाहिक जीवनातील भांडणे थांबण्याचे नाव घेत नसतील तर तुम्ही हे उपाय करू शकता। घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूममध्ये मोराची पिसे ठेवा, यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम राहील। मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। मोराची पिसे ठेवण्याचे फायदे। माणसाला जीवनात मोराची पिसे नेहमी सोबत ठेवल्याने यश मिळते। डोक्यावर मोराची पिसे ठेवून झोपल्याने भयानक स्वप्न पडण्याची समस्या दूर होते। जर कोणत्याही राशीत राहू पीडित असेल तर अशा लोकांनी नेहमी मोराची पिसे सोबत ठेवावी। या उपायाने राहू दोष संपतो, तसेच कोणत्याही कामात अडथळा येत नाही। आई लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर देवघरावर मोराची पिसे ठेवा किंवा हे पंख माता लक्ष्मीच्या सिंहासनाजवळ ठेवा। या पंखाची दररोज पूजा केली जाते असेही म्हटले जाते। घरामध्ये पैशाची बचत कमी असेल, जर घरातील सर्व पैसे खर्च होत असतील, पैसे वाचवायचे असतील तर घराच्या कपाट लॉकरमध्ये मोराची पिसे ठेवा। तेथे मात्र कपाटाचे लॉकर दक्षिण दिशेला ठेवावे, त्या ठिकाणी मोराची पिसे ठेवावी। नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण करा। भगवान कार्तिकेय हा युद्धाचा हिंदू देव आहे आणि तो ज्या वाहनावर स्वार होतो तो परवाणी नावाचा मोर आहे, म्हणून मोर पवित्र मानला जातो। आणि जर आपण त्याचे पंख आपल्या घरात ठेवले तर ते वाईट शक्तींपासून आपले रक्षण करते। कौटुंबिक कलह कमी होतो। कौटुंबिक कलह सामान्य आहेत आणि त्यातून पळून जाऊ शकत नाही, परंतु असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही हळूहळू नुकसान कमी करू शकता आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांसोबत होणाऱ्या भांडणाची तीव्रता कमी करू शकता। तुमच्या लिव्हिंग रूमच्या पूर्व भिंतीवर 7 पंखांचा गुच्छ ठेवा। जोडप्याचे बंध मजबूत होते। बेडरूममध्ये 2 मोराची पिसे ठेवल्याने जोडप्याचे नाते घट्ट होण्याची शक्यता असते। हे विशेषतः जोडप्यांसाठी आहे ज्यांना त्यांच्या नातेसंबंधात अडचणी येत आहेत। तुम्हाला फक्त तुमच्या पलंगाच्या लंबवत भिंतीवर 2 मोराची पिसे एकत्र ठेवायची आहे, यामुळे बंध वाढतील। घरात मोरपंख कुठे ठेवावे। आपलं घर आपण मोठ्या कष्टाने उभं केलेलं असतं। त्या घरात जन्माची नाती असतात, ज्यांच्या समवेत आपल्याला आनंदात आयुष्य जगायचं असतं। प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या घरात सुखसमृद्धी नांदावी, आपल्या घराचे वैभव टिकून राहावे। असं वाटणंही साहजिक आहे। त्यासाठी कळत नकळत एक ना अनेक उपाय आपल्या हातून केले जात असतात। घरात मोरपंख कुठे ठेवावे, त्याने काय बदल होतात, ते कशासाठी घरात ठेवले जाते हे आपण बघूया।
मोराच्या सुंदरतेचे कितीही कौतुक केले तर ते कमीच. निसर्गाच्या प्रत्येक रचनेमागे वैशिष्ट्य आहे. माता सरस्वती, भगवान गणेश व कार्तिक, श्रीकृष्णाला देखील मोर प्रिय होते. वेदपुराणात, शास्त्रात याला खूप महत्त्व आहे. सांगते की दक्षिण दिशेला मोरपंख ठेवल्याने आर्थिक सामर्थ्य समृद्धी प्राप्त होते. पूर्व पश्चिम दिशेला मोरपंख ठेवल्याने जर एखाद्याला राहू दोष असेल तर तो कमी होतो. तुमच्या घरात ईशान्य किंवा आग्नेय कोपऱ्यात सुद्धा तुम्ही एकापेक्षा अधिक मोराची पिसे एकत्र ठेवू शकता. जी कोणत्या दिशेला तुम्ही मोरपंख ठेवणार असाल ते सर्वांना दिसण्यासारखे ठेवा, म्हणजे घरातील सगळ्यांची जाता येता त्यावर नजर पडेल, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा मिळेल. घरातील वादविघ्ने टळतील. मोरपंखाच्या प्रभावाने वास्तुदोष नाहीसे होते. शिवाय एखाद्याशी जर आपले बिनसले असेल तर त्याच्या नावचे मोरपंख जवळ ठेवल्याने ते संबंध सुधारतील अशी धारणा आहे. अभ्यासाच्या खोलीत मोरपीस ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच तिजोरीमध्ये मोरपीस ठेवल्याने बरकत येते. तर याविषयी पुरेपूर माहिती तुम्हाला ज्ञात झाली असेल. या मोरपंखाला किंवा मोयाच्या चित्राला, मूर्तीला इतके महत्त्व का दिले जाते हे तुम्ही जाणून घेतले असावे. घरात मोरपंख ठेवल्याने घराची शोभा तर वाढतेच, याचबरोबर आर्थिक, शैक्षणिक, वैवाहिक अडचणी दूर होतील. अपेक्षित यश मिळेल. मन उत्साही राहील. भरभराट होईल. स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.